आणि हिरण्यकश्यपूचा वध केला न खाली मरेन. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद वरदान असा होता, मागत असताना संजीवनी मंत्र संजीवन मागितलं, मी कधी मरणार नाही, अमरतेचा वरदान मागितला. ब्रह्मदेव म्हटले मीही अमर नाही, तुला देऊ शकत नाही. मग दुसरं माग, न खाली मरे न वर मले, वरही नाही खाली नाही, हाताने नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, मानवाने नाही, पशुने नाही, न देवाकडून न दानवाकडून, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या कणापासून कोणत्याही गोष्टीपासून मी मरणार नाही. ब्रह्मदेवाने जे निर्माण केलं त्या कोणत्याही गोष्टीपासून मी मरणार नाही. भगवान विष्णूने चतुरांचा तो शिरोमणी भगवान चतुर महाराज अवतार धारण केला, अर्धा मानव अर्धा सिंह नरसिंह. ज्यावेळेस त्याला हिरण्यकश्यपला फडफडीत नेलं महाराज, उमऱ्याच्या दारापाशी महाराज उमऱ्यापाशी नेलं आणि मांडीवर घेतलं. हिरण्यकश्यप हसायला लागला, अरे हे देवा तू मला मारू शकत नाही म्हणे. नरसिंह म्हटले का मारू शकत नाही? तर तो म्हटला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मला ना खाली मारता येतं ना वर मारता येतं. भगवंत म्हटले अरे तू खाली नाही वर नाही, तू माझ्या काय वर मांडीवर आहे. परत हसायला लागला, म्हणे मला घरात मारता येत ना बाहेरही मारता येत नाही. देव म्हटले आज तू घरातही नाही आणि बाहेरही नाही, तू कुठं आहे? उंबऱ्यावर आहे. म्हणे मला दिवसाही मारता येत नाही रात्रीही मारता येत नाही, आज दिवसही नाही रात्र नाही, संध्याची वेळ आहे. म्हणे मला कोणत्या अस्त्राने मारता येत नाही, कोणत्या शस्त्रानेही मारता येत नाही, तुझ्यासाठी मी नख वाढवली. म्हणे मला ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून माझं मरण नाही. देव म्हटला मीच ब्रह्मदेवाला निर्माण केलं. त्याच्यामुळे ज्यावेळेस ही नख पाहिले महाराज, विदारला हस्तनखी, आपल्या तीक्ष्ण नखांनी महाराज हिरण्यकश्यपूला विदारलं, ठार केलं महाराज. सर्वत्र आनंद. पर भक्त प्रल्हादाला महाराज गादीवर बसवलं, राजगादी दिली आणि निश्चितपणे तिथून भगवंत निघाले महाराज. निघत असताना एवढा क्रोध अनावरण होत होता महाराज. थांबविना त्यांचा क्रोध. काय करावं पावलं टाकायचे, आग निघायची, ज्वालामुखी बाहेर यायची महाराज. एवढा क्रोध भगवान नरसिंहाला का? भक्त प्रल्हादाच्या नादी लागले महाराज. भक्तांना ज्यावेळेस त्रास होतो भगवंताला निश्चितपणे यावं लागतं, धर्माचं रक्षण करावं लागतं. आणि भगवंत आपल्या भक्तांना अवतार घेऊन जवळ करतो आणि दृष्टांचा आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्मरक्षावया अवतार केसी, धर्मरक्षावया अवतार केसी, धर्मरक्षावया अवतार घे, धर्मरक्षावया अवतार घे. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, अंबऋषीसाठी जन्म सोचिये, अंबऋषीसाठी जन्म सोचिये. आपुल्या पाळीसी भक्तजना महाराज, भक्तांचं संरक्षण करण्यासाठी भगवंत येत असतो. आणि आज भगवंत भक्ताच कारणे नरसिंह झाला. भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला आणि निश्चितपणे जगामध्ये अशी ख्याती केली महाराज. इथून पुढे लोक ध्यानात ठेवेल. पुढची कथा नवले महाराज थांबूया, कारण काल्याचा प्रसंग आहे. 10 वाजून गेलेले आहेत आणि सर्वांना झोपाही लागलेल्या आहेत आणि भुका लागलेल्या आहेत. म्हणून आपल्याला आता काल्याकडे वळायचं आहे. काल्याचा प्रसंग आला की मला दुसरं काही चालत नाही. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, उच्चारावे, उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, दारू भव सागरी जय. उच्च नीच आधी केले देवे
देवे गोकुळी दारू भवसागरीचे उच्च नीच चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज राजकारण समाजकारण संसारातल्या गप्पा चालत नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं की फक्त भगवान श्रीकृष्णाचे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे. चरित्राचं गायनच म्हणजे काला होय. आणि आज हा काल्याचा प्रसंग आपल्याला ओढवून आलेला आहे. सर्वांना ठाऊक आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झाला. कारागृहामधून वसुदेवाने भगवंतला टोपलीमध्ये ठेवलं. कुठं आणलं? गोकुळामध्ये आणलं. आणि गोकुळामध्ये जी कन्या होती तिला उचललं आणि मथुरेला नेलं. सकाळ झाली महाराज. रोजच्या प्रमाणे कंस जे बालक झालं होतं महाराज, त्या बालकाचं वध करण्यासाठी रोज कंस टापा टाकीत नित्यनेमाने आज कारागृहामध्ये आले. आल्यावर बघितलं काय कन्या झाली. 8वी संतान होणार होती. आता ही कन्या आहे. कन्या माझं काय वध करणार? पण मनातही शंका, मारू शकते मला. तिला उचललं, खडकावर आपटणार महा तेवढी मायात प्रगट झाली. हे कंस, तुझा मी वध करू इच्छिते, एवढी ताकद माझ्यात आहे. या क्षणी मी तुला ठारही मारू शकते, एवढंच बलही माझ्यात आहे. परंतु माझ्या अगोदर कोण आलेला आहे? तुझा लागी वधी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा लागी वधी उपजला माझा आधी, उपजला 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 माझा आधी, तुझला किवधी 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 उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा त्याच्यामुळे माया तिथून निघून गेली महाराज. इकडं कंसाला टेन्शन आलं आणि आपल्या रोजच्या प्रमाणे दरबारामध्ये कंस आज सभा बोलावली. सभेमध्ये आज मोठे मोठे दैत्य, मोठे मोठे राजे सर्वच आज एकत्र जमलेले आहे. डोक्याला हात कंसाने लावला. पण इकडं महाराज गोकुळामध्ये काय आला? आनंद. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करती कथा तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया करती कथा बाळकृष्ण नंद घरी आनंदल्या नर नारी, 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 बाळकृष्ण नंद घरी आनंदल्या नारी, बाळकृष्ण इकडं गोकुळामध्ये महाराज आनंद एवढा. ज्यावेळेस नंदाला मुलगा झाला असं कळाल्यावर महाराज गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. त्या आनंदाच्या भरात महाराज गोकुळातल्या लोकांनी काय केलं? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे,
महाराज गुढ्या उभारल्या, तोरणं बांधले, सडा समारचे रांग रांगोळी महाराज ज्या पद्धतीने आपण काल केलं. मोठ्या उत्साहाने महाराज भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. कीर्तनामध्ये लवकर रांगायला आज भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. अगोदर पूतनेचा वध केला. पूतनेचा वध करून महाराज भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. रांगता रांगता तर चालायला लागले. माता यशोदेचा पदर पकडायला लागले. माता यशोदा तिकडं जायचे महाराज, तिकडं भगवान श्रीकृष्ण पाठीमागे. आज माता यशोदा नदीवर धुणं धुण्यासाठी निघाल्यावर भगवान श्रीकृष्ण हट्ट केला, माते मैया मलाही तुमच्या सोबत यायचं आहे. आता एवढा हट्ट करून भगवंत मागं लागले म्हणून माता यशोदेने सोबत त्यांना घेतलं. पदर धरून महाराज भगवान श्रीकृष्ण माता यशोदेच्या पाठीमागं नदीवर गेले. भगवंतला त्या ठिकाणी ठेवलं. भगवंतला त्या ठिकाणी ठेवून माता यशोदा धुणं धुत राहिल्या. पाण्याचे घडे भरले. धुणं धुत असताना इकडं भगवान श्रीकृष्ण नुसते बसले का? नाही. तर महाराज भगवान श्रीकृष्णाने जी भूमीवर पडलेली जी माती होती महाराज, ती माती खायला सुरुवात केली. रामकृष्ण केली आणि सुरू केल्यावर काही गवळणींनी ते पाहिलं महाराज. आणि पाहिल्यावर गवळणी ज्यावेळेस पाहती, अरे 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 हा काना तर माती खातोय, हा काय आपला ऐकणार नाही. मग त्या गवळणीने महाराज माता यशोदेला लिहून ही तक्रार केली, यशोदे अगं तुझा मुलगा माती खाऊ राहिला. ज्यावेळेस मा यशोदेला हे कळाल्यावर माता यशोदा धावत धावत महाराज आली आणि पाहिल्यावर तोंडाला माती लागलेली आहे. कन्हैया तू माती खाल्ली का? कृष्ण म्हणतो नाही. आई गाई नाही खाल्ली का मी मात, आई गाई नाही खाल्ली का मी मात, आई गाई नाही खाल्ली ना माती, आई गाई नाही खाल्ली ना माती. दादा हो बलिराम दादा, बलिराम दादा, बलिराम दादा खोट बोलतो, बलिराम दादा खोट बोलतो. माझ्या घरी नाही खाल्ली का मी मात, आई गाई नाही खाल्ली का मी मात, आई गाई नाही खाल्ली का मी माती, आई गाई नाही खाल्ली ना माती, आई गाई नाही खाल्ली ना माती, नाही खाल्ली का मी, नाही खाल्ली का मी, नाही खाल्ली का माती. आई ग आई नाही खाल्ली मी, नाही मैया खाल्ली मार- मी माती. भजने मालिकेमध्ये आहे का? मैया मारणे. हा. तर मी माती खाल्ली नाही. माता यशोदेला हे सांगत असताना माता यशोदा म्हणते, अरे तुझ्या तोंडाला माती लागली तू खोटं बोलतो. भगवंत म्हणतात आई नाही खाल्ली माती मी. माता म्हणते अरे आता तरी खरं बोल, तोंड उघड बरं. ज्यावेळेस महाराज तोंड उघडलं तर माता यशोदेला संपूर्ण ब्रह्मांड दिसलं. आणि इकडं महाराजांनी पहिल्या चरण अनंत ब्रह्मांडे उदरी, 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 अनंत ब्रह्मांडे हरि हा बालक नंदा खरी, हरि हा बालक नंदा घरी, नवल केवळे केवळे केवळे, नवल केवळे केवळे. हरि हा बालक नंदा हरि हा बालक नंदा नवल केवळे आनंद ब्रह्मांडे उदारी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि
ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने आपलं मुख उघडलं त्यावेळेस महाराज माता यशोदेने पाहिले. काय पाहिलं? अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा हरी. महाराज माता यशोदेने जे पाहिलं ते आश्चर्यकारक होतं. महाराज अनंत ब्रह्मांड एवढ्या छोट्याशा मुखामध्ये कसं शक्य आहे? बरोबर आहे की नाही? एवढं संपूर्ण ब्रह्मांड एका ब्रह्मांडामध्ये आपण आहे. एका ब्रह्मांडामध्ये अनेक पृथ्व्या, एका पृथ्वीमध्ये आपण एक पृथ्वी. त्या पृथ्वीमध्ये महाराज भरपूर देश आहेत आणि त्या देशांपैकी आपला एक भारत देश, त्या भारत देशापैकी आपला महाराष्ट्र प्रदेश. त्या महाराष्ट्रामध्ये आपण कुठं? नगर जिल्ह्यात. नगर जिल्ह्यातून आपण कुठं? नेवासा तालुक्यात. नेवासा तालुक्यातून आपण कुठं? घोगर गावामध्ये. आणि घोगर गावातून आपण कुठं? गोदावरीच्या तटावर. मग विचार करा महाराज, मूक एवढं संपूर्ण ब्रह्मांड माता यशोदेला त्यात दिसलं आणि नवे नवे तर स्वतःही त्याच्यामध्ये त्यांना प्रतिबिंब झालं दिसलं. महाराज स्वतःचं प्रतिबिंब माता यशोदेला काय चालू आहे, काय करून आलेले आहेत महाराज, सर्व काही भगवंताच्या मुखात दिसलं. महाराज हेच फार मोठं आश्चर्य आहे आणि या आश्चर्याचं वर्णन महाराजांनी दुसऱ्या चरणात केलं. अनंत नवल नवल केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे नवल के भड़े के बाना नवल के भड़े नवल के भड़े नवल के भड़े के बाना नवल के भड़े के बाना आन करे कानो बाजे कोडे नलड़े कानो बाजे कोडे आन करे कानो बाजे कोडे नकरे कानो बाजे कोडे नवल के बड़े नवल के बड़े नवल के बड़े नवल के बड़े नवल कानो बाजे कोडे नकरे कानो बाजे कोडे कानो बाजे कोडे नकरे कानो बाजे कोडे नवल के बड़े के बड़े नवल के बड़े केवडे नकळे कान्होबाचे घोडे. काय नवल आहे महाराज. छोटासा बालक 3 वर्षाचा महाराज मूल महाराज भगवान श्रीकृष्ण आणि त्या लहान मुलाच्या मुखामध्ये एवढं संपूर्ण ब्रह्मांड. त्यात आपण आपली हाईट किती आहे त्या काळात द्वापर युगामध्ये भरपूर हाईट असेल आणि त्यात आपण त्या मुखामध्ये दिसतो आहे, त्या मुखात आहे. हे फार मोठं आश्चर्याची गोष्ट आहे. हे फार मोठं नवल आहे. बरोबर आहे की नाही? नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. हे कोडं काय आम्हाला कळत? तुकाराम महाराज हे कळत नाही म्हणे. कोडं आहे फार कठीण आहे. भगवंताला जाणण्याचा प्रयत्न आपण करू शकतो पण यशस्वी होऊ शकत नाही. भगवंत कोणाला कळाला बरं आतापर्यंत? कळाला कोणाला? त्याची महिमा कळाली का? त्याचं अहो महाराज म्हणतो त्याचं वर्णन करू करू आम्ही थकलो तरी आम्हाला त्याचं वर्णन करता आलं. या ठिकाणी आपण त्याची स्तुती करतोय, त्याची कथा सांगू राहिलेलो आहे महाराज. बरोबर आहे की नाही? वेदामध्येही ग्वाही आहे. वेदही थकले त्याचं
वर्णन करता करता मग आपली वाणी काय त्याचं वर्णन करणार. वेदातला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वेदातला एक एक शब्द महाराज एवढा महत्वाचा आहे. आपण तो शब्द घेऊन एक एक महिना 2-2 महिने त्याच्यावर प्रवचन करू शकतो. मग विचार करा, वेदही संपतात त्याची स्तुती करून, वेदही कमी पडतात, पुराणही कमी पडतात. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा राजा पंढरीचा बाई वेदाची काही चिनला झाल्याची नळाई शेष चिनला झाल्या सहस्र ती भाजी महादेवता हो विटेवरी उभा उभा देवता हो विटेवरी उभा उभा देवता हो विटेवरी उभा उभा. वेदांनाही कळला, तो वेदांनाही कळाला नाही. अंत पार ह्याचा महाराज एवढा मोठा वेद आहे, 4 वेद आहे. त्या 4 वेदांमध्ये एवढं ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. त्या ब्रह्मांडाच्या ज्ञानापेक्षाही उंच ज्ञान आहे, ते आहे ब्रह्मज्ञान. ते ब्रह्मज्ञानही संपतं, तिथून पुढं तत्वज्ञानही संपतं, विख्यात ज्ञान त्या विख्यात ज्ञानही संपतं महाराज, तरीही त्याचा अंत लागत नाही. त्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही. संपूर्ण ब्रह्मांड महाराज एका मुखामध्ये कसं शक्य आहे. महाराज म्हणतात हे नवलच आहे, फार मोठं नवल आहे आणि ते आम्हाला कळलेलं नाही. आम्हाला कळतही महाराज एवढं मोठं तो परमात्मा. कारण ब्रह्मदेव कोण आहे? तुकाराम महाराज आहे. मला ज्याने निर्माण केलं, बरोबर आहे की नाही, तो फार मोठा आहे, बरोबर आहे की नाही. आता आपण लहान आहे, थोडक्यात अनुभव कमी आहे. जरी आपल्याला थोडंफार अनुभव आला की आपण काय म्हणतो, मला फार कळतं, मोठ्याला काही कळत, याला काय अक्कल, असा उल्लेख आपण आपल्या वाणीतून करतो महाराज. पण त्याला जे कळतं ते तुला कळत नाही आणि तुला जे कळतं त्यांना कळत नाही. फरक एवढा आहे महाराज, त्याची स्तुती किंवा त्याचं वर्णन होऊ शकत नाही. आणि त्याची महिमा एवढी आघात आहे, त्याची महिमेचं वर्णनही आपण कीर्तनामध्ये किंवा कथेमध्ये किंवा निवांत बसून करू शकत नाही. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. कोडायच आहे महाराज. अजून एक कोडं सांगा बरं, अजून एक नवल सांगा महाराज. पृथ्वी जने तृप्त केली, 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 पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वी जेने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे नवल केवळे केवळे, केली केली त्यासी
यशोदा भोजन घाली. ज्याने पृथ्वीला तृप्त केलं महाराज त्याला भोजन कोण घालू राहिलेलं आहे? माता यशोदा महाराज. 5 बोटाचा हात आहे, ब्रह्मांड उदरात आहे महाराज. किती अन्न लागन बरं थोडं आतमध्ये घालायला महाराज. परंतु माता यशोदा एवढा छोटासा हात, छोटीशी कटोरी आहे, त्याच्यात माखन आहे आणि त्या छोट्याशा कटोरीतून माता यशोदा महाराज भगवंताला भरून आलेली आहे. विचार करा महाराज, एवढी छोटीशी कटोरी पुरणार का देवाला? ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे त्याला किती अन्न लागेल? पण हे एक नवलच आहे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली महाराज. शक्य अशक्य भक्तासाठी शक्य करणारा परमात्मा आहे. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी, गव्हाची पोळी लाटी. मला पुरणपोळी करून दे मोठी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही अडवित गुळासाठी मला जेवू घाल. अडवित गुळासाठी मला जेवू घाल. जेवू घाल यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला काय कर जेव. तर आम्हालाही जीव घालायचं आहे, आम्हालाही भुका लागल्या महाराज. आपल्या हातावर घेऊन कटोरीमध्ये घेऊन भगवंताला भरू राहिले महाराज. हे फार मोठं नवल आहे ज्याने पृथ्वीला तृप्त केलं. जो संपूर्ण जगाला अन्न पुरवतो, आपण त्याच्या आश्रयाखाली आहे. त्याने कृपा केली तर आपल्याला अन्न भेटणार महाराज. विचार करा माता यशोदा कोण आहे? त्यांची फार महिमा आहे महाराज. शेवटी भक्तच राहिल्या किती नाही म्हटलं, पण मायेचा पाझर आहे. माया करून अशा पद्धतीची भक्ती आहे, प्रेमरूपी भक्तीला म्हणतात. आणि ती प्रेमरूपी भक्ती भगवंतावर ते करत आहे. कुणी प्रेमरूपी भक्ती करतं, कुणी कर्मकांड रूपी, कुणी वासनेरूपी भक्ती करतं. कुणी केली मीराबाईने केली, कुणी छंदरूपी भक्ती करतं. महाराज अनेक प्रकार आहे काही भक्तींचे. अनेक पद्धतीने लोक भगवंताची भक्ती करतात आणि भगवंताला आळवण्याचा प्रयत्न करतात. माता यशोदेने प्रेमरूपी भक्ती केली. निश्चितपणे महाराज भगवंताने त्या भक्तीचा स्वीकार केला. जगाचं पालन करणारा आज माता यशोदेच्या मांडीवर बसून अन्न खातोय. काय नवल आहे महाराज. अजून एक नवल सांगा म्हणे महाराजांनी. अजून एक नवल. विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती गौरनी कडिये घेती दासी गौरनी कडिये घेती नवल केवडे केवडे नवल केवडे
नवल एवढं आहे देवाचं, एवढं मोठं नवल आहे. ब्रह्मांड उदरामध्ये आहे. ब्रह्मांडाला निर्माण करता तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला कुणी कड्यावर घेतलं? त्यासी गवळण कडिये घेती विश्वव्यापक कमलापती. तो विश्वव्यापक आहे महाराज. विश्वाच्या पार असा परमात्मा, जे दिसतं, जे भासे ते ना दिसे, जे दिसे ते ना भासे. भैरवी ग्रंथामध्ये तुम्ही पहा, जे दिसू राहिलेलं आहे महाराज ते नाही म्हणे, आणि जे नाही दिसत ते आहे. म्हणजे तो परमात्मा दिसतही नाही आणि आहेही आहे, असं स्वरूप भगवंताचं आहे महाराज. आणि त्याला पाहू शकत नाही. अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली, तेव्हाच अर्जुन पाहू शकला. म्हणे तुम्हाला पाहू शकत नाही. अर्जुन म्हटलं मी पाहू शकतो. मग माझं तेजपुंज स्वरूप पहा. कोटी सूर्य महाराज एकत्र आले. एका सूर्याला आपण 5 मिनिटं पाहू शकत नाही महाराज. कोटी सूर्य भगवंतामध्ये आहे तर आपण त्याला पाहू शकत नाही. म्हणून अर्जुनात दिव्य दृष्टी नेली की मी कोटी सूर्य घरून व्यापून राहिलेलो आहे महाराज. माझ्यामध्ये अनेक सूर्यचंद्रमा आहे आणि त्या सूर्यांकडे तू पाहू शकत नाही, म्हणून तुला दिव्य दृष्टी दिली. आणि तो भगवंत चराचरामध्ये आहेच. नवे नवे तर चर त्याच्यामध्ये आहेत. ब्रह्मांड त्याच्यामध्ये आहे. आणि ज्याने ब्रह्मांडला धारण केलं की ज्याच्या उदरामध्ये ब्रह्मांड आहे तो विश्वव्यापक महाराज. त्या विश्वव्यापकाला गवळण आपल्या कडीवर घेते. म्हणजे किती मोठं नवल आहे. नवल केवडे केवडे कोडे. फार मोठं नवल आहे. काय देवाचं नवल आहे महाराज. तो एवढा मोठा परमात्मा विश्वव्यापक, तो भगवंत गवळणीच्या कडेवर बसतो. विचार करण्याची गरज आहे महाराज. किती मोठं नवल आहे. एवढा भार उचलू शकतो का? एक हांडा महिलांनी डोक्यावर ठेवला, दुसरा ठेवला, तिसरा ठेवला, चौथा ठेवला. बरोबर आहे की नाही? आता यांचं साऊंड सिस्टीम तुमच्यावर डोक्यावर ठेवली तर तुम्ही बाहेर शोधू वाहू शकणार का? नाही वाहू शकणार महाराज. छोटा अंडा आम्ही वाहू शकणार, नवीन आहे थोडासा मोठा वाहू शकणार किंवा थोडासा मोठा. पण टीप जर डोक्यावर ठेवली महाराज आम्ही तो बाहेर वाहणार नाही. पण त्या गवळणीने महाराज म्हणतात नवले, त्या गवळणीने विश्वव्यापकाला आपल्या कडेवर घेतलं महाराज. म्हणजे काय मोठा अधिकार त्या गवळणीचा. हा फार मोठं नवल आहे. एवढंच नवल नाही, तुकाराम महाराज म्हणतात याच्याही पेक्षा मोठं नवल मी तुम्हाला सांगतो. तुका म्हणे नटधारी, 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 भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवड़े केवड़े, नवल केवड़े केवड़े, ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवड़े केवड़े, नवल केवड़े कोडे कोडे. महाराज सांगतात याच्यापेक्षाही मोठं नवल असं आहे. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. महाराज ज्या पद्धतीने वस्त्र आपण धारण करतो, 4-5 दिवस आपण त्या वस्त्राचा स्वीकार करतो, पाळशे झाले की आपण कुणातरी दूध टाकण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा त्या वस्त्राचा कुणी स्वीकार करेल का? हा तुम्ही घेणार का? दुसऱ्याचे कपडे वापरले तुम्ही घेणार का? नाही घेऊ शकणार. बरोबर ना? ते कपडे कसे झाले? हा मलिन झाले. तर परमपूजनीय वंदनीय देवगडचे बाबा यांनी जर ड्रेस घातला पांढरा, बरोबर, यांनी जर पांढरा ड्रेस घातला, पांढरे कपडे घातले, ते जर तुम्हाला म्हटले माझे कपडे तुम्हाला देतो, तुम्ही घेणार का? हा घेणार की नाही? आशीर्वाद रूपी तुम्ही ते वस्त्राचा स्वीकार करणार. बाबा कसे आहे? कोरे आहे. बरोबर, त्या वस्त्राचा तुम्ही स्वीकार करणार. परंतु
प्रपंचिक लोकांचा, त्या प्रपंचिक लोकांच्या वस्त्राचा तुम्ही स्वीकार करणार का? नाही करू शकणार महाराज. ते काही झाले, मलिन झाले. अशाच पद्धतीने महाराज तुकाराम महाराज म्हणतात, नटधारी तो परमात्मा कसा आहे? नट. भोग भोगुनी ब्रह्मचारी. अहो भोग भोगून तो ब्रह्मचारी राहिला. यात काय किती मोठं नवल आहे. कोरा फटक आहे की नाही. पवित्रत्व हाम पवित्रता. सूर्याला कोणीही मलिन करू शकत नाही. अग्नीमध्ये जर तुम्ही गटरेतली घाण टाकली तर ती अग्नी त्या गटरेच्या घाणाला भस्म करते. किंवा केर तुम्ही जर अग्नीमध्ये टाकला, त्या अग्नीचा स्पर्श त्याला झाला तर ती अग्नी काय करते? त्याला जाळून टाकते. असं कधी पाहिलं का? केर अग्नीमध्ये टाकलं, केर अग्नीमध्ये टाकलं ना, अग्नीच मलिन झाली. किंवा गटर अग्नीमध्ये टाकली आणि अग्नीच मलिन झाली. असं कधी पाहिलं नाही. पाहिलं का तुम्ही? तसाच भगवंत आहे. भोग भोगुनी ब्रह्मचारी. भोग भोगून महाराज तो ब्रह्मचारी राहिला. यात फार मोठं नवल आहे. याच्यावर बरंचसं काही बोलण्याचं आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे आम्हाला गाडी स्पीडमध्ये न्यायची आहे. आणि आता भगवान श्रीकृष्ण थोडेसे चालायला लागले, थोडेसे मोठे झाले. पहिल्यांदा घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि मुलांकडे पाहिलं आमच्यासारख्या. आणि पाहिल्यावर म्हणे, तुमच्या तब्येती फार कमी आहे, तुम्ही काही खात म्हणजे तुम्हाला काही लोक देत नाही वाटतं असं म्हटले. पण आम्हाला घोगरगावचे लोक भरपूर देतात हो. त्याच्यामुळे आमच्याकडे नाही, दुसऱ्याकडे म्हणतो. पण आम्हालाच वेळ नाही महाराज, आहे की नाही. एवढा वेळ नाही, खायची पंचत होती कधी कधी. त्याच्यामुळे ह्या तब्येती पाहिल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे तुमच्या तब्येती फार बिघडल्या, काहीतरी खात जा, पीत जा. तो म्हणतो, ते गोपाळपुरं म्हणतात, देवा तू पाडलाचा मुलगा आहे म्हणून तुझ्या घरी भरपूर खायला आहे. आमच्याकडे आम्ही तर असे 3 दुबळे, दिवसभर काम करायचं तरी भाकर तुकडा भेटतो. दूध जे निघतं ते सारं दूध कुठं जातं? कंसाच्या राजवाड्यात जायचं. डेअरीला जातं का? हां नाही, आता डेअरीला जातंच, पण दूध पितं नाही आता. त्याच्यामुळे डेअरीला दूध जातं कलियुगामध्ये आणि तिकडं कंसाच्या राजवाड्याला जायचं. गेल्यावर ते आम्हाला भेटत नसल्या कारणाने आमच्या तब्येती अशा आहे. भगवंत म्हणाले, काळजी करू नका. आपण काय करू? तुम्हाला भेटत नाही ना, मग आपण युक्ती लावू. कशा चोरी करायच्या, कधी जायचं, केव्हा जायचं, याची मीटिंग घेतली. संध्याकाळच्या काळी सर्व एकत्र आले आणि एकत्र आल्यावर महाराज गोपींच्या ज्या दही अंड्या होत्या महाराज, घरोघरी जाऊन त्या दही अंड्या फोडल्या. माखन खलं खापड फोडून हंडीतलं दही सांडून दिलं. निम्म खाल्लं, निम्म आईला खायला दिलं, म्हणजे जमिनीला. आणि हे सर्व काही झाल्यावर गवळण सकाळी उठायची, पाहायची तर काय एवढ्या पॅक बांधलेल्या, कस काय कोण घुसल्या आतमध्ये, कस काय फोडल्या. आणि हे तडाखा वारंवार. आता कोरोना व्हायरस पसरला की आपल्याला लवकर लक्ष नाही कळतं. घोगरगावमध्ये आलं की जैनपूर लगेच सावध होतं, बरोबर आहे की नाही. तसंच हा व्हायरस पसरत चालला. एकाची इथं झालं की दुसऱ्याच्या तिथं व्हायची. प्रत्येकाच्या घरी चोऱ्या व्हायला लागल्या महाराज. आणि चोऱ्या होत असताना कोण या चोऱ्या करतं? काही गवळणींनी बघितलं, रात्रीच्या वेळी जागे राहून हा नंदाचा मुलगा आहे आणि सर्व गोपाळ पोरांना, आपल्याच पोरांना एकत्र करतो आणि चोरीचा धडा शिकवतो. मग 1-2 गवळणी गेल्या यशोदेकडे. यशोदे, तुझा कन्हैया, तुझा मुलगा पहा, आमच्या घरी येतो, चोरी करतो, तू त्याला खायला देत नाही का? माया म्हणते, मस देते, मस भरपूर खायला, पण हा दुसऱ्यांचाच घर चापितो, आहे की नाही. काय भाजी केली म्हणून आमचं याला आवडत नाही, शेजारचीच ना आवडतं पण आमचं आवडत. समजून सांगून थकले, पण आता काय कळ नाही झालं. तर यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा काना, यशोदे ग बाळ तुझा, यशोदे बाळ तुझा. बघ म्हणे याच्याकडे प्रमाण भरपूर आहे. गायनाच्या एक से बडकर एक आहे, तर काय कमी. वारकरी संप्रदायाचं वैभव आहे मला, त्याच्यामुळे याच्यामध्ये फार ताकद आहे. हा, वैष्णवांची काय आहे, मांडी आळी आहे महाराज.
या आपण सर्वजण खाली बसलेले वैष्णव वरीही वैष्णव म्हणून एकत्र येऊन आपण काय करतोय भगवंताची वैष्णवाचा जो पताका घेऊन उभा आहे त्या संतांना एकत्रित करून त्या भगवंताची कालचक्रात आपण आळवणी करत आहे। समजून सांग तुझ्या कृष्णाला। ईश्वरने ऐकलं नाही। पुन्हा महाराज अनेक चोऱ्या व्हायला लागल्या त्यावेळेस समस्त गावकरीतल्या मंडळी एकत्र आले। मग सारं गाव एकत्र आलं की सगळं काही होऊ शकतं। एक तरी शक्य नाही महाराज काही गोष्टी। त्याच्यामुळे समाजही लागतो बोलायला। हो सर्व गवळणी एकत्र आल्या। आता आपण यशोदेकडे जाऊ। सर्व एकत्र आल्या यशोदेकडे गेल्या। यशोदे बघ आम्ही सर्वजण तुझ्याकडे आलेलो आहे। आम्ही सर्वजण खोटं बोलतो का आणि तुझाच कृष्ण खरा बोलतो का? माता म्हणे आता तर मला विश्वास ठेवावा लागेल। आता उशीरही भरपूर झाला म्हणून विश्वास पटकन ठेवावा लागेल। तर म्हणे कृष्णा बाहेर आहे। आल्यावर तू खरंच चोरी करतो का? मैया मी करत नाही तरी खोटं बोलतो। आता मला समजलेलं आहे तू चोरीच करतो म्हणून तू इथून पुढं इथं थांबायचं नाही। सकाळ झाली की तू कुठं जायचं? गाई चरायला घेऊन जायचं महाराज। आता भगवान श्रीकृष्ण उदास अवस्थेमध्ये बाहेर पडतात। गोपाळांकडे पाहतात। गोपाळपूर म्हणतात देवा तू का उदास आहे? देव म्हणतात मैया रागवलेली आहेत। उद्यापासून मला इथं थांबायसाठी त्यांना परवानगी दिली नाही। उद्यापासून मला म्हटले की तू गाया चरायला रानामध्ये घेऊन जायच्या। तर अच्छा ठीक आहे म्हणे। आता तू जर इथं थांबला नाही तर आम्ही थांबून काय करायचं? तुझ्या पार्टीचे लोक इथं नाही तर आम्ही दुसऱ्या पार्टीत घुसतो आहे की नाही? ती पार्टी घेऊन काय उपयोग होणार नाही। मग भगवंत म्हणले अच्छा ठीक आहे चला तुम्ही उद्या माझ्यासोबत। सकाळ झाली। गोपाळपूर दारापुढं उभा आहे। गोपाळपूर दारापुढं उभा असताना भगवंत अजून झोपेलच आहे। यशोदा म्हणते अगं उठ अरे उठ कृष्णा उठ। रात्रभर मोबाईल पाहिला होता ना आणि रात्रभर मोबाईल पाहिल्यामुळे सकाळी कुठंच लवकर जाग येते। तर भगवंत जांभळे देऊन उठतात आणि उठल्यावर माता झोपून दे ना अगोदर अजून झोपून दे म्हणे। मैया म्हणते आता पार सूर्य कुठं आला डोक्यावर आला आता उठ म्हणे। ठीक आहे आता उठतो म्हणे आम्हालाही आता उठायचं आहे। देव उठले स्नान वगैरे सर्व काही केलं। भाकरीचं गाठोडं बांधलं। काठी हातामध्ये गाया सोडल्या। आता भगवंत निघाले रानामध्ये निघाले। त्या ठिकाणी अनेक दैत्यांचा वध भगवंतांनी केला। गाया चरायला लावल्या। कालियाचं मर्दन केलं आणि कालियाचं मर्दन करून महाराज गाया सरत राहिल्या। गोपाळपूर म्हटले गाया चरू राहिल्या गाया त्यांचं काम करू राहिले। मग आपण आपलं काम करू। काय काम करू? आपण खेळ खेळूया म्हणे। बरोबर आहे की नाही? खेळू लागलो सुरकवाडी खेळू लागलो सुरकवाडी खेळू लागलो। आम्ही कान्होबाची गडी आम्ही कान्होबाची गडी आम्ही कान्होबाची गडी आम्ही कान्होबाची गडी। कान्होबाचे पडिलो गळा कान्होबाचे गळा कान्होबाचे पडिलो गळा कान्होबाचे गळा। भक्तू भक्ती बप्पोर त्रिगुण खेळ मांडू टाळ भक्तू भक्ती बप्पोर त्रिगुण खेळ मांडू भक्तू भक्ती बप्पोर त्रिगुण खेळ मांडू अबकतु बकती बकपोर त्रिगुण खेळ मांडू। खेळे विटी दांडू पोरा टाळी वाजवा। खेळे विटी दांडू पोरा खेळे विटी दांडू अब दुबक आपण दुबक बकपोर त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू। खेळे भवराग बाई भवरा खेळे भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा खेळ भवराग बाई भवरा। या राधिकेचा नवरा 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 खेळे भवराग बाई भवरा खेळे भवराग बाई भवरा। किती करशील रे कुरखोडी किती करशील रे कुरखोडी कानोबा खेळडाऊ जाऊ नको रडी कानोबा खेळडाऊ जाऊ नको रडी कानोबा खेळडाव जाऊ नका रडी कानोबा खेळडाव हमामा रे हमामा घुमरी वाजे गमामा हमामा ढमरी वाजे गमामा घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे
ना तुम्ही, चला आपापल्या शुद्र एकत्र आणा. गोपाळाने आपापल्या शुद्र एकत्र आणल्या, त्याचा काला केला, एकत्र केला, रिंगण केलं महाराज. भगवंताने संपूर्ण जे अन्न होतं, ज्या शुद्र्या होत्या त्या आपल्या हातात घेतल्या, त्याचा काला केला आणि भगवंतांनी प्रत्येकापुढं वाढला. आणि वाढत असताना भगवंताने आपल्या मुखातला काला गोपाळांच्या मुखात घातला आणि गोपाळांच्या मुखातला काला आपल्या मुखातला घातला. उच्चिष्टतम उच्चिष्ट. भगवंताने त्यावेळेस शिकवण दिली महाराज, कुणी कुणाचं उष्ट खावं, कुणी कुणाचं नाही. भक्ताने भगवंताचं खावं आणि भगवंताने भक्ताचं खावं. पत्नीने पत्नीचं खावं आणि कोणी कुणाचं खायचं आधी तुम्ही ठरवून घ्या की नाही. शास्त्र असं सांगतं महाराज, बहिणीने भावाचं खावं आणि भावानेही बहिणीचं खावं. पण तसं पती पत्नी चालत नाही. एक बाजू निश्चित रे, एकच बाजू आहे. आज भगवंताने प्रत्येकाच्या मुखामध्ये आपला घास घातला, त्यांच्या मुखातला आपला घास घातला महाराज. काल्याचा प्रसंग झाला आणि सर्वांचे पोटही भरले. आज या ठिकाणी आपणही पोट भरवणार आहे. ज्ञानेश्वर माऊली विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानराज माऊली. रे होतो दिवाचे विवरी, तुम्ही वारे डोहीकडे मुख घ्या घ्या घ्या. चला विलेकरी संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बोलिलेले गुरे वेडे वाकोडी उत्तरे. जमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला लेकार मी आपुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैठणकरा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हो झाले समाधान तुमचे धरिले चरण. नाही नारायणा सुरवाडी कपने येथे सापडील केने. उदावेचे मनाईत नाही नारायणा. तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग. उदावेचे मनाईत नाही नारायणा. आजी करोनी आरती चक्रपाणी उवाळती. पुरावे नव सदन काया दिवस. सकळा तुण्यवंत तुम्ही बाळा. पुरावे नव सदन काया दिवस. तुका वाहे टाळे उभा चालले जवळे. पुरले नव सदन काया दिवस. प्रेमाचा प्रेम आरती गोविंदा ते उवाळते. धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना. प्रौढा आणि मुग्धा उवाळीती परमानंदा. धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना. मामा म्हणे केशवाती देखून राहिलो तटते. धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकना. युगे 28 विटेवरे उभा वामांगी रखमाई दिसते शोभा बुडाली का भेटी मालिका चरणी वाई भीमा उदर. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ आईच्या वल्लभ. माळ गळा कटे पितांबर देव सुरवर गरुडा हनुमंत पुढे उभा. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ आईच्या वल्लभ पावे जुला गाय. आषाढी कार्तिकी भक्त हेळा मात्र दया होय. आईच्या वल्लभ पावे जुला गाय. आरती कोणी मनोवेदला माझा
प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी ठका चिटेले आरती ज्ञान राजा महाकैवल्यती सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रखिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा आरती तुकारामा आरती महासंत बहिराजात वेद स्वामी कृपालू उलजावंता आरती महासंता हे भागवत महापुराण व्यासे केलेले रमान तया माझी दशम स्कंद हृदय असे भगवंता आरती महासंता भैरवी टीका करी दशम स्कंदावरी सकल जन तरती त्याची श्रवण करीता आरती महासंता करुण्या महाग्रंथ दाविला से भक्ती पंथ आनंदती साधू संत पाहुनिया या ग्रंथ आरती महासंता ओ पवित्र गोदातीरी गोगर ग्रामा माधारी रमलाचे दयानिधी दात विदात मरता आरती संसार परम सुखदाता भक्त राज ज्ञानवंता चरणी ठेवी माता आरती महासंता भागवत रसदाता स्वामी कृपालू पुण्यवंता आरती महासंता गाली गाली लोटांगण नेमे आलंगी आनंद भावेवाणी हेच व्हावी माझ्या जन्मी तुझा दास पंढरीचा वारी वारी चुकून दे हरी संत संग सर्व काळ प्रेमाचा चंद्रभागे स्नान मागे चिदा पंढरीचा वारी वारी चुकून दे हरी विठ्ठल रखमाय विठोबा रखमाय तिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे या कल्याण मुखी दान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने ही काळी संत मंडळी सुखी असो मागणे ते एक तुझ प्रती दिल आहे तरी पाये पांडुरंग. या सळतासी निरवी हेची मज दे अनिक तुझे काही न मागो दे तुका म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संत या सळतासी निरवी हेची मज दे अनिक तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कधी कवर